नमस्कार. काश्यप्रभा खरोखर इतक्या सुंदर कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण इतकं सुंदर नियोजन आणि आपली माणसं 2 दिवसांमध्ये तयारी केली. खरोखर कौतुकास्पद आहे. इथलं प्रदर्शन पण मी पाहिलं. सुरेख प्रदर्शन आहे. प्रत्येकाने पाहायला पाहिजे. आणि संपूर्ण कार्यक्रमाची संयोजकांनी जी व्यवस्था केलेली आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा अशासाठी देतो की हा पहिला कार्यक्रम आहे. असेच कार्यक्रम करत राहा. आम्ही नक्की इथे एवढं सुंदर आकाश आहे. या आकाश बघितल्यानंतर मला हेवा वाटला. आमच्या सोसायटीतून आकाश एवढं चांगलं दिसत नाही. तर इथून कधीतरी खगोलशास्त्रावरती सुद्धा व्याख्यान द्यायला पाहिजे. कारण आपली इस्रो इतकं महत्त्वाचं कार्य करते आहे. गगनयान आता जाणार आहे. 2 ॲस्ट्रॉनॉट जाणार आहेत. त्याच्याबरोबर एक रोबोट महिला जाणार आहे. रोबोट महिला ती त्या 2 अवकाशवीरांवरती लक्ष ठेवणार आहे. ही सगळी गाथा मी कधीतरी आकाशाची गाथा इथे तुमच्यासमोर मांडेन. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. पहिल्यांदा भारत हा जगामधला असा एक देश आहे की जो विविधतेनं एकतेत लपलेला आहे. विविधतेत एकता आहे, अनेकतेत एकता आहे. किती प्रांत, किती राज्य, किती संस्कृती, पण एकमेव हिंदुस्थानची संस्कृती म्हणून जगामध्ये ती ओळखली जाते आहे. आणि नुकतेच माझ्याकडे फ्रान्समधून लोक आले होते. तुम्ही पंचांग कसं करता, तुमचं कालगणना कशी आहे, जगामधली सर्वश्रेष्ठ कालगणना आहे असं मी नाही सांगत. ते फ्रान्समधले लोक त्यांनी सांगितली. कारण आपली कालगणना ही चांद्र सौर पद्धतीवरती आधारलेली आहे. हे विशेष आहे. मित्रांनो, त्याच्यापूर्वी थोडं आपण एकत्र यायची गरज काय आहे ते सांगतो. भारत हा देश असाही आहे की ज्या देशावरती जास्तीत जास्त आक्रमणं झालेली आहेत. पहिलं आक्रमण कधी झालं ते सांगतो. पर्शियन राजा दरियस यांनी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये आक्रमण केलं भारतावर. सोन्याचा धूर निघत होता. त्याची संस्कृती श्रीमंत आहे. पहिलं आक्रमण आठवणीतलं इसवी सन पूर्व 6व्या शतकात. त्यानंतर अलेक्झांडर आपल्याला माहिती असेल इसवी सन पूर्व 326 त्यांनी आक्रमण केलं. नंतर इंडो ग्रीक व शक लोक यांनी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये ग्रीक आणि शक यांचं आक्रमण. कुशाण आणि हुण यांचं आक्रमण इसवी सन 1 शतक. मोहम्मद बिन कासिम इसवी सन 712 मध्ये पहिला इस्लामी आक्रमण करणारा इतिहास सांगतोय. त्यानंतर गजनीचा महम्मद, तुम्ही नाव इतिहासात ऐकलं असेल. मला वाईट वाटतं, पूर्वीची पाठ्यपुस्तकात आम्ही फक्त मुसलमानीच इतिहास शिकलो. गुप्त साम्राज्याचा इतिहास खरं म्हणजे आमच्या इतिहासाच्या पुस्तकात पाहिजे होता. जो सुवर्णकाळ भारताचा होता, परंतु तो पाठ्यपुस्तकात त्यावेळी नव्हता. गजनीचा महम्मद यांनी इसवी सन 101 आणि 127 मध्ये सोमनाथ मंदिरावरती सुद्धा आक्रमण केलं. सोमनाथ मंदिरावरती आक्रमण केलं. खरं सांगू ना, आपल्याला फुटं चढलेली आहेत. ती फुटं बाहेरून आपण आपलं प्रज्वलित यज्ञकुंड हे जगाला दाखवून द्यायची गरज आहे. मोहम्मद घोरी 1192 मध्ये जबरदस्त. म्हणजे ही आक्रमण कशी झाली? केवळ संपत्ती तर लुटलीच, संपत्ती नष्ट केली, मुली बाळी नासवल्या, पळवून नेल्या. मित्रांनो, अंगावर काटा येतो हे सांगताना. पाणी भरायला गेलेली मुलगी घरात परत येईल की नाही हे त्यावेळच्या पित्याला मातेला माहीतही नव्हतं. पळवून नेले जायच्या. मुघल साम्राज्य बाबर 1526, नादिरशाह अहमद अब्दाली 18वे शतक, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे मोहम्मद शाह अब्दालीनं 8 वेळा आक्रमण करून भारत देश लुटला. तरी पण भारत देशाची संस्कृती समृद्ध आहे.
ती मात्र नष्ट झाली नाही. आजही जगाला भारत देशाची संस्कृती अभ्यास करावीशी वाटते, यातच त्याचं महत्त्व आहे. मित्रांनो, हे का झालं मला सांगताना रक्त उफाळून येतं. वयाच्या 85व्या वर्षी वाईट वाटतं. याचं कारण एकमेव, ते म्हणजे तुम्ही आम्ही आपापसात लढत राहिलो. जातीभेद, धर्मभेद, भांडणं, ज्ञातीभेद आपापसात लढून त्या लोकांनी आक्रमण केलं, आपल्याला लुटलं आहे. आज तरी आपण शहाणे होऊया, एकत्र येऊया वेगवेगळ्या कार्यक्रमातून आणि आपल्या पुढच्या पिढीला सांगूया, सावध रहा. कधी आत्ताचे आक्रमण पूर्वीसारखे होणार नाहीत, समुद्र मार्गे होणार नाही, हवाई मार्गे होणार नाही, सांस्कृतिक दृष्ट्या ही आक्रमणं होणार आहेत. आता मी पंचांगावरती बोलतो. पंचांग आणि सण उत्सव आता सध्या अधिक मास चाललेले आहे. जावयांचे चांगले दिवस आलेले आहेत. 32 अनरसे मिळत आहेत, गोड अनरसे अपूप. वेदकालात आत्ता नाही मी सांगत, वेदकालात अपूप हा शब्द आहे. अपूप, अपूप म्हणजे अनरसे, आणि त्याला भोक भोक असतात. म्हणजे पाक झिरला पाहिजे, आनंद झिरला पाहिजे. तुम्ही आम्ही सुद्धा कुटुंबात वी आर एक्झिस्टिंग, वी आर नॉट लिव्हिंग. आपण खरं म्हणजे जगलं पाहिजे. केवळ जगलं नाही, आनंदानं जगलं पाहिजे. केवळ आनंदानं आपण जगलं नाही पाहिजे, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आहे, तसं जगलं पाहिजे. दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करताना आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. इतरांना अत्तर लावायला गेलो की आपला हात कसा सुगंधित आपोआप होत असतो, तसं हे कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्यांना मला सलाम यासाठी करायचा आहे की एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद फुलवलेला आहे. किती कष्ट पडले असतील हे मी एक कार्यकर्ता असल्यामुळे मला माहीत आहे. मी इथल्या नगरसेवकांचं कौतुक करतो. त्या दिवशी 3 हात नाक्यावरती दगड पडले होते रस्त्यावरती, मी फोटो घालून फेसबुकवर टाकलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3-4 तासामध्ये लगेच तिथल्या नगरसेवकांनी लगेच फेसबुकवर टाकलं. मी त्या इंजिनियरला कळवलं आहे, अपघात होणार नाहीत, मी ते इंजिनियरला कळवलंय बाहेर. असे जागृत नगरसेवक या ठाणे नगरीमध्ये आहेत. हे आपलं खरं नशीब आहे, कारण आजकाल काय चाललंय मी सांगायला नको. तेव्हा आपलं पंचांग येणं, कालगणना, गेले 55 वर्ष मी कॅलेंडर आणि पंचांग करतो, दिनदर्शिका, आणि 55 वर्ष, हे 55 वर्ष आहे. आता तुम्ही मला सांगा की हे चांद्र सौर पद्धतीवरती आधारलेलं आहे. चांद्र सौर पद्धत सोप्या भाषेत सांगतो. ऋषी मुनींना प्राचीन काळी काय महत्वाचं वाटलं, ते आजही महत्वाचं आहे. ते म्हणजे शरीराचं आरोग्य आहे की नाही. शरीराचं आरोग्य सगळं मिळवता येईल, पैसे गेले मिळवता येतील, पण आरोग्य गेलं की मिळवता येणं कठीण जातं. आरोग्य शरीराचं हे प्राचीन काळी ऋषीमुनींना वाटलं. आणि दुसरी गोष्ट मनाचं आरोग्य. शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून असतं? आहारावरती असतं. आहार कसा घेतला म्हणजे शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. ऋतूप्रमाणे आहार घेतला की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. बघा, उन्हाळ्यामध्ये उन्हातून आलो आत्ताच्या ज्येष्ठ महिन्यातील, आणि फ्रीजरमधलं पाणी बर्फाच्या आधीत प्यालं, आजारी पडू. तेव्हा आपले सणांची रचना ऋतूप्रमाणे व्हायला पाहिजे, हे प्राचीन काळी ऋषी मुनींना कळलं. हे पंचांग किती जुनं आहे? इसवी सन पूर्व 1500, 4000 वर्षापासून पंचांग चालू आहे. कालगणना कधीतरी मी येईन, त्याचा इतिहास सांगेन. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, शरीराचं आरोग्य ऋतूंवर अवलंबून असतं आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. आता ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत, सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. म्हणून चांद्र सौर पद्धतीचा मेळ भारतीय कालगणनेमध्ये पंचांगामध्ये घातलेला आहे. पंचांग म्हणजे भविष्य नव्हे, पंचांग म्हणजे भविष्य नव्हे.
पंचांग म्हणजे खगोल गणित, आणि ते मी 55 वर्षे करतोय म्हणून तुम्हाला जिव्हाळ्याने सांगतोय. आता ऋतूप्रमाणे सण यायला पाहिजे म्हणून नियम बनवला. कसा नियम बनवला? सोपा आहे, साधा आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणायचं. अशी नावं घातली ठरवलेली आहे. आता कधी कधी सूर्याच्या भासमान गतीमुळं एका राशीत सूर्य असताना 2 चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो, तेव्हा पहिला तो अधिक महिना आणि दुसरा तो निज महिना. आता हा अधिक महिना जो चालू आहे त्या अधिक महिन्यामध्ये सूर्याचं राशी संक्रमण नाही आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर 365 दिवस आणि याच्यामध्ये तिथी होतात 354. 11 तिथींचा दरवर्षी फरक होतो. 11 जास्त झाल्या, 33 झाल्या की अधिक महिना येतो. आता जावयाला अनर्थ खरं सांगू का, हळू आवाजात सांगतो सासूबाईंना, जावयाला अनर्थ द्यावेत असं कुठेही सांगितलेलं नाही. भगवान विष्णूला अर्पण करा असं सांगितलेलं आहे. भगवान विष्णू, कारण हा विष्णूचा महिना आहे. पण जावई आपली कन्या लक्ष्मी, तिचा पती तो विष्णू, आणि त्या विष्णूचं स्वागत या महिन्यात करावं असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा अधिक महिना आहे. त्याला धोंड्या महिना म्हणतात कारण यात मुहूर्त नसतात. त्याला मलमास म्हणतात, अनेक नाव आहेत, पण पुरुषोत्तम मास हे खरं नाव या महिन्याचं आहे. आणि म्हणून जावई हा विष्णू, भगवान विष्णू, म्हणून पुरुषोत्तम, म्हणून त्याला 33 अनर्थे दान विष्णू म्हणून दिलं जातं. जावईंनी सुद्धा मुलीची काळजी घ्यायला पाहिजे, हे मी हळूच जोडतो त्याला. आणि आईची ओटी भरायची कन्येनी हा अधिक महिन्यात, का तर मातृ ऋण फेडायचं. इथे भगिनी बसलेल्या आहेत, माता बसलेल्या आहेत, मी सांगायलाच नको. किती खरं सांगतो मी, भारतीय स्त्री आणि इतर अमेरिकन स्त्रिया, युरोपियन स्त्रियाची तुलना केली ना तर 1 तास मी बोलू शकतो या विषयावरती. भारतीय स्त्री सहनशील आहे, सहनशील. किती म्हणजे बघा, मी भगिनींना एक विनंती करेन आजचं निमित्त सांगून, स्वतःकडे लक्ष द्या. आयुष्य इतरांसाठी जगतो. लहान असताना बाबा बाबा, मला संत तुकारामांची त्या दिवशी मी व्याख्यानामध्ये आठवण आली. कन्या सासरी जाताना परतोनी पाहे. कन्या सासरी जाताना इथे ज्या मुलींचे विवाह आया असतील, मुलींचे विवाह झाले असतील, कन्या जो सासरी जाताना पहिल्यांदा बघते ना, डोळ्यात काय असतं? पितृप्रेम. आपले वडील, बाबा काळजी घ्या हा तुमच्या तब्येतीची, हे संदेश डोळ्यातून देत असते. आईला संदेश देते, आई काळजी घ्या भावंडांची माझ्या. असं परदेशात नाहीये. हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य, हे भक्ती आहे. इथे भक्ती पाण्यात मिसळली की तीर्थ बनतं, भक्ती अन्नात मिसळली की प्रसाद बनतो, भक्ती गीतात मिसळली की प्रार्थना बनते, भक्ती प्रवासात मिसळली की तीर्थयात्रा होते. मला तुम्ही सांगा, भक्ती घरात असली की घराचं मंदिर बनतं. घरात भक्तीनं जगलं पाहिजे. कधीतरी मी येईन, मुलांनी कसं वागावं, आईवडिलांनी कसं वागावं याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे. पिढी विसरत चालली आहे, वेस्टर्नाइज होत चाललेली आहे. बर्थडेला सुद्धा बर्थडे, हॅपी बर्थडे म्हणतो. अरे जीवेत शरदा शतम, जीवेत वसंता शतम म्हणत नाही. वसंत ऋतू सृष्टी सौंदर्याचा आहे, पण शरद ऋतू हा समृद्धीचा आहे. शरद ऋतूमध्ये शेतातलं धान्य घरात येत असतं, म्हणून आपण जीवेत शरदा शतम म्हणतो, जीवेत वसंता शतम म्हणत नाही. ही संस्कृती आज जगात शिकतायत. आता आपण बघितलं, हा अधिक महिन्याबद्दल सांगायचं होतं. पुढचा अधिक महिना कधी आहे कोणी विचारलं तर 2029 मध्ये चैत्र अधिक महिना आहे. 3 वर्ष आहेत फक्त, जातील पटकन. 2019 मध्ये चैत्र, आणि चैत्र अधिक महिना आला ना मित्रांनो की महत्वाचं म्हणजे गुढीपाडवा अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी करायची, जसं गंगा दशहरा केला तसा, आणि रामनवमी नंतर निज मासात करायची. हे विशेष आहे.
तर चैत्र येणारे पुढचा त्यानंतर 2031 मध्ये भाद्रपद महिना अधिक आहे, गणेश चतुर्थी. आता मी मगाच सांगत होतो हे ऋतूप्रमाणे सण का केले, तर पावसाळ्यामध्ये श्रावण महिना येतो का. बघा विज्ञान त्याच्या मागचं किती आहे. पावसाळ्यात चलनवलन कमी होतं, शेतीची कामं झालेली असतात, म्हणून हलका आहार घ्यावा यासाठी उपवास सांगितलेले आहेत. आपला पावसाळा, आपला श्रावण महिना पावसाळ्यातच येणार, थंडीमध्ये येणार नाही. श्रावण महिन्यात उपवास करा. उपवास का करा, लोक का करतील, पुण्य फायदा आहे म्हणून तरी उपवास करा. काही लोक म्हणतात हो काय सोमण साहेब तुम्ही सांगता, या जन्मात आम्ही कसे राहतो, कसे वागतो, पैशाची किती चणचण आहे. हो, या जन्मासाठी पुण्य करायचं नाही, पुढच्या जन्मासाठी करायचं. म्हणून पुनर्जन्माची कल्पना भारतीय संस्कृतीमध्ये आहे. किती शास्त्र शुद्ध आहे. मला लोकांनी चांगली वागावं. आपल्या सनातन वैदिक धर्माचं तत्व हेच आहे, माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. हो बघा ना, कुत्रा कुत्र्यासारखा भुंकतो, मांजर मांजरासारखं ओरडतं, पण माणसं ओरडतात. या प्राण्यांना लाजवतील, माणसं असं वागतील. काय सांगावं. आता वर्तमानपत्र बघितली की तुम्ही सुद्धा चक्रावून जातात ना. ज्यांनी विद्यादान करायची तो काय करतोय, ज्यांनी धार्मिक आचरण करून लोकांना मार्गदर्शन करायचं, संत महंत साधू ते काय करतायत. म्हणून सांगितलं एकत्र यायची गरज आहे. दिवाळीसारखा सण हा थंडीत येतो, कारण का तर थंडीत भूक जास्त लागते, तेला तुपाची आवश्यकता असते, म्हणून दिवाळी थंडीमध्ये येते. अशी चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातल्यामुळे हे होतं आणि म्हणून अधिक महिन्यात असतो. आणि उत्सव कशासाठी, हा उत्सव कशासाठी, मानसिक आरोग्यासाठी. इथे आल्यानंतर बरं वाटतं की नाही, मोकळ्या जागेत एकत्र मैत्रिणी भेटतात, आप्तेष्ट भेटतात. गणपती उत्सवामध्ये माणसं एकत्र येतात आणि आनंद मिळतो, दुःख चिंता विसरतात. गणपती बाप्पा तो पाहुणा, गणपती हा पाहुणा नसतो, आपणच काही वर्षापुरते पृथ्वीवर आलेले पाहुणे असतो. खरं म्हणजे गणपती हा कायम येणार आहे. पण मित्रांनो काय सांगू, बोलावंच वाटतं. मी अधिक महिने तुम्हाला सांगतो ना, 2099 मध्ये, अहो काय सोमण साहेब 2099चं काय सांगताय. आता टॅबलेट घेता येते, एक टॅबलेट घेतली की 5 वर्ष आयुष्य वाढेल, अँटी एजिंग मेडिसिन्स. 2099 साली श्रावण येणार आहे, अधिक महिना. 2096 मध्ये भाद्रपद येणार आहे, आणि असं कर 2083 मध्ये ज्येष्ठ परत येणार आहे. अनेक गोष्टी आहेत. पण हे सण उत्सवाचं कार्यकारण भाव तुम्हाला समजला. चैत्रमध्ये गुढीपाडवा, वसंत ऋतूचं आगमन, निसर्ग किती मला सांगा ना. काय वैशाख महिन्यात अक्षयतृतीया दान देणं, यज्ञ तप आणि दान हे भारतीय संस्कृतीचं 3 वैशिष्ट्य आहेत. यज्ञ म्हणजे काय, आधुनिक काळात तो यज्ञ नव्हे. आज यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म करणं. हे मी सांगत आहे, भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय, कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करणं म्हणजे यज्ञ आहे. आधुनिक काळात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे कर्तव्य कर्म करतो ते यज्ञ. तप म्हणजे काय, मेहनत. प्रत्येक गोष्ट, आताचं गीत म्हटलं सावरकरांचं, किती उत्कृष्ट म्हटलं. प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट करायची आयुष्यामध्ये, मन लावून करायची. आणि दान म्हणजे डोनेशन नव्हे. डोनेशन आणि दानमध्ये फरक आहे. डोनेशन देणाऱ्याचं नाव जाहीर केलं जातं, काय डोनेशन दिलं हे जाहीर केलं जातं. दान हे गुप्त ठेवायचं असतं. एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये, हे भारतीय संस्कृती दाखवते. तेव्हा जावयाला 33,000 दिले, फेसबुकवर फोटो टाकू नका, ही भेट दिली, जाहीर करायचं नसतं, हे दान आहे. काय माणसं. म्हणून मला सांगायचं आहे, चैत्र आणखी एक गोष्ट, किती आकाशाशी संबंध आहे बघा. चैत्र महिन्यामध्ये चित्रा नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला होतं आणि रात्रभर आकाशात दर्शन होऊन पहाटे पश्चिमेला मावळतं. वैशाख महिन्यामध्ये विशाखा, ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा.
आषाढ महिन्यामध्ये पूर्वाषाढा, श्रावण महिन्यामध्ये श्रवण, भाद्रपद महिन्यामध्ये पूर्वा भाद्रपदा, अश्विन महिन्यामध्ये अश्विनी, कार्तिक महिन्यामध्ये कृत्तिका, मार्गशीर्ष महिन्यामध्ये ओरायन मृग, पौष महिन्यामध्ये पुष्य, माघ महिन्यामध्ये मघा आणि फाल्गुन महिन्यामध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. असं जानेवारी फेब्रुवारीचं नाहीये. म्हणून पाश्चात्य लोक शिकायला येतात. हे कसं आहे तुमचं? मित्रांनो, इतिहास आहे. आता 2-3 सणांबद्दल सांगतो. नारळी पौर्णिमा आपल्याला माहितीच आहे, समुद्रकिनारा असल्यामुळं. दिवाळी आपल्याला कथा माहिती आहे. फाल्गुन महिन्याकडे येतोय डायरेक्ट, कारण वेळ कमी आहे. 20 मिनटं त्यांनी मला सांगितले भीत. मी म्हटलं हरकत नाही. जास्त वेळ बोलायचं असेल तर सोपं जातं, पण कमी वेळ बोलायचं असेल तर कठीण जातं. काय सांगू नाही काय नाही. म्हणजे भुकेलेल्या पुढे अन्नाचं ताट ठेवलं, बरेच पदार्थ ठेवले तर कसं होतं तसं होतं. आता फाल्गुन, होळी काय? आपल्याला माहिती आहे थंडीमध्ये पानगळ होते, झाडाची पानं पडतात. पूर्वीच्या काळी आत्तासारखे म्युन्सिपाल्टी नव्हती, सफाई करत नव्हते. मग काय करायचं? पानगळ पडलेली पानं एकत्र आणून जाळायची. ती पानगळ पडलेली पानं जर का जाळली नाही तर मरी आई, ढुंडा राक्षसी मुलांना त्रास देते, म्हणजे मुलं आजारी पडतात अस्वच्छतेमुळे. हे प्राचीन काळच्या ऋषीमुनीला कळलं, म्हणून होळी आली. आणि पर्गेशन ऑफ माइंड, मन मोकळं करावं. मित्रांनो, अनेक गोष्टी अशा आहेत. श्रावण महिन्यामध्ये शिवामूठ वाहतो. नवीन आलेली सून शिवामूठ व्हायला सांगितले का? ते एक मूठभर धान्य तरी द्यायची सवय व्हायला पाहिजे. ही खरी संस्कृती आहे. 20 मिनिटात सांगायचं तर कठीण आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला, परंतु प्रयत्न केलेला आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. एकत्र व्हा, दुसऱ्याच्या जीवनात आनंद फुलवा. तो आनंद फुलवताना आपण आनंदित व्हा. आई आठवते का? आई कशी करायची? माझी आई मला आठवते, वयाच्या 85व्या वर्षी समजा भाजी संपली, शेवटी जेवायची, होय की नाही? पूर्वीच्या आया शेवटी जेवायच्या. भाजी संपली की गुळाचा कडा गाऊन भाकरी खायची. भाकरी संपली तर पोहे घ्यायची, त्या दुधात ताकात मिसळायचे आणि खायची. कधीही तक्रार नाही. त्या आजारी पडत असत, पण त्याचं जाहीरपणे हे करत नसत. मित्रांनो, इथे ज्येष्ठ नागरिक आहेत. मी 2-4 ज्येष्ठ नागरिकांना सांगतो, तुमचं सुखाचं आयुष्य व्हायला पाहिजे असेल तर पहिली गोष्ट, सुनेना किंवा मुलांना पैशाबद्दल विचारू नका. कधी तुला पगार किती मिळतो, हातात किती मिळतात विचारू नका. दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे कुठे गेला होतास, कुठे गेली होतीस, सुनेला विचारायचं नाही. तिसरी गोष्ट, TV आणि मोबाईल जपून वापरायचा. चौथी गोष्ट, घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत. पाचवी गोष्ट, आमच्या वेळी असं होतं असं बोलायचं नाही पुढच्या पिढीला. आणि सहावी गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे आपली औषधं आपणच वेळेवर घ्यायची. मुलांवरती जास्त विसंबून राहायचं नाही. मित्रांनो, मी बोलत नाही, तुम्ही ऐकत राहाल. थांबायलाच पाहिजे. ते खुणावतील नाही तर मला माहीत काढून घेतील. धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. या कार्यक्रम असेच एकत्र येऊया, आपल्या जीवनात आनंद करूया, इतरांच्या जीवनात आनंद फैलूया. धन्यवाद. सलाम तुम्हाला.